नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला हे घ्यायचं राहिलं होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलं की 75 फॅक्ट्स म्हणजे पॉलिटीमधल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दलच्या त्यातल्यात कॉन्स्टिट्यूशन फ्रेमिंगबद्दलच्या 75 इम्पॉर्टंट फॅक्ट त्यांनी ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत. याच्यावर बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. पुढे येणाऱ्या परीक्षा जसं की पूर्व परीक्षा पण आहे, इव्हन माझा तर असा अंदाज आहे की पुढे येणाऱ्या डिस्क्रिप्टिव्हची मेन्स असेल त्याच्यामध्ये एखादा निबंधाच्या बाबतीमधला विषय म्हटलं म्हणजे ऑलरेडी याच्यावर राज्यसेवा मुख्य ऑब्जेक्टिव्ह असताना पण निबंध विचारून झालेला आहे. याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला असं सांगेल की पुढे येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी ह्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. याची जी PDF आहे ही PDF आपलं जे टेलिग्राम चॅनल MPSC एक्झाम मंत्रा तिथेही असेल किंवा आपलं जे ॲप आहे मेड सिम्पल अँड्रॉइड ॲपमध्ये आपण फ्री PDF नावाचं जे फोल्डर केले त्याच्यामध्ये पण ही टाकल्या जाईल, त्यामुळे तिथं तुम्ही बघू शकता. डायरेक्टली आपण सुरुवात करूया. बघा 75 फॅक्टमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दिली आहे पहिली बघा काय म्हणलं होतं की कॉन्स्टिट्यूशन अडॉप्टची डेट आपल्या सगळ्यांना माहिती असते की नोव्हेंबर 26, 1949 आहे. तरी एकदा इथं आपली रिवाइज होऊन जाईल. आणि द कॉन्स्टिट्यूशन वॉज क्राफ्टेड बाय द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर्म्ड ऑन फॉर्म कधी झालं ही डेट लक्षात घ्या. तर डिसेंबर 6, 1946. कॉन्स्टिट्यूशन वॉज क्राफ्टेड बाय कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर्म्ड ऑन. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली कधी फॉर्म झाली त्याची डेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की 6 डिसेंबर 1946च्या वेळेस. आणि जर अडॉप्शन डेट कॉन्स्टिट्यूशनची विचारली तर 26 नोव्हेंबर 1949. आता याच्यामध्ये दोन फॅक्ट अजून त्यांनी दिलेले आहेत बघा की इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे जेव्हा फ्रेम झालं होतं तेव्हा म्हटलं होतं लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आणि मोस्ट डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. जगातील सर्वात लांबडं आणि जगातील सर्वात मोठं आणि डिटेलवालं कॉन्स्टिट्यूशन कुठलं आहे तर ते इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आहे. ह्या फॅक्ट तेवढ्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवाव्या लागतील. आता जर पुढे आपण विचार केला तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये इनिशियली किती मेंबर होते हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारून झाला आहे. तर तो 389 एवढे मेंबर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले. 389चं त्यांनी डिस्क्रिप्शन कसं केलेलं आहे तर त्यातले 292 जे होते तर ते प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधून म्हणजे राज्यांच्या ज्या काही हे होत्या असेंब्लीज होत्या त्यावेळेसच्या प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज, तर त्यातून आपण जवळपास 292 त्या ठिकाणी घेतले होते. त्यानंतर 93 जे आहेत तर ते इंडियन प्रिन्सली स्टेट्स पासून काही स्टेट जे होते इंडियन प्रिन्सली स्टेट त्यातून जवळपास आपण किती घेतलेले आहेत 93. आणि उरलेले 4 जे आहेत तर 4 रिप्रेझेंटेड बाय चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स. आता त्यात पण काही काही जसं आपल्या युनियन टेरिटरीज आहेत तसं त्यावेळेस पण काही सेपरेट प्रोव्हिजन्स होत्या आणि त्या सेपरेट प्रोव्हिजन मध्ये जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला बघायला मिळतं चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. तर त्यातल्या ज्या आहेत तर 4 ज्या आहेत चीफ प्रोव्हिन्स म्हणजे 4, 93 आणि 292. तर हे 389 हे 292 आणि 93 हे लक्षात ठेवा. 92, 93 राईट. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि उरलेल्या 4 अशा म्हणून 389 हा आकडा आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेला स्टेटमेंटमध्ये टाकला जातो, त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले आहेत, ते म्हणजे की मेंबर्स जे होते कसे निवडून आले होते तर ते होतं इनडायरेक्ट इलेक्शन ॲज पर द कॅबिनेट मिशन्स रिकमेंडेशन. तर हे इनडायरेक्ट इलेक्शन कशानुसार झालं होतं तर कॅबिनेट मिशनमध्ये जे काही त्यांनी पॉइंट्स दिले होते किंवा जे काही सूचना केलेल्या होत्या त्या सूचनांनुसार त्या ठिकाणी इनडायरेक्ट इलेक्शन झालं होतं. हा शब्द लक्षात घ्या. देर वॉज नो डायरेक्ट इलेक्शन, देर वॉज इनडायरेक्ट इलेक्शन. जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये मेंबर होते ते इनडायरेक्टली इलेक्शननं इलेक्टेड होते. हा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आपल्यासाठी आहे. आता पुढे जाऊन जर आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हेल्ड इट्स फर्स्ट सेशन. पहिला सेशन कधी झालाय तर तो आहे 9 डिसेंबर 1946ला. फॉर्म कधी झाली आपण बघितलं होतं डिसेंबर 6ला. फॉर्म झाली डिसेंबरला, 6च्या उलटे केले 9. ते म्हणले 6ला 9 केलं तर बरं राहील म्हणून आपण काय करूया पहिला सेशन 9 तारखेला घेऊ, पोरांना पण लक्षात ठेवायला सोपं जाईल. आणि परत हे 46 कसं लक्षात ठेवायचं, जे डिसेंबर मधलं 6 आहे त्याच्याच पुढे 4-6 त्यांनी लावले होते 46. म्हणजे 6 डिसेंबर कधी 1946ला फॉर्म झाली आहे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आणि पहिला जो सेशन आहे तो 9 तारखेला डिसेंबरच्याच 1946 मध्ये झाला होता. आणि ते कुठे झालं होतं त्यावेळेसचा कॉन्स्टिट्यूशन हॉल होता पार्लमेंटचा. आता त्याला आपण म्हणतो संविधान सदन. संविधान सदन त्याला आपण आता म्हणतो राईट, संविधान सदन. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा प्रिसाइडेड ॲज द इंटरिम प्रेसिडेंट ड्युरिंग हिज इनॉग्रल मीटिंग. पहिल्या 9 तारखेच्या मीटिंगला जसं आता आपल्याकडे स्पीकर प्रोटेम नावाची कन्सेप्ट आहे की जोपर्यंत नवीन स्पीकर असेंब्लीला येत नाही तोपर्यंत सिनियर मोस्ट मेंबर काय करतो की चेअर करतो, ते इलेक्शन होऊ देतो आणि एकदा स्पीकर नॉमिनेट झाला की तो बाजूला जातो. तसं इंटरिम जे प्रेसिडेंट होते सुरुवातीच्या काळामध्ये कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाची आहे. पुढे डिसेंबर 11, 1946ला
बरोबर 9, 10, 11 2-3 दिवसामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना परमनंट प्रेसिडेंट त्या ठिकाणी अपॉइंट केलं होतं. म्हणजे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा 2च दिवसांसाठी होते. 9 आणि 10, 11 तारखेला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी आले होते. म्हणजे आपल्याला डेट ज्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत, डिसेंबर 6, डिसेंबर 9 आणि डिसेंबर 11. 6ला कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर्म झाली, 9ला पहिली त्यांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा टेम्पररी प्रेसिडेंट झाले आणि 11 तारखेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे परमनंट मेंबर त्या ठिकाणी झाले. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता बघा, माउंट बॅटन प्लॅन जून 3, 1947 लेड टू द क्रिएशन ऑफ सेपरेट कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली फॉर पाकिस्तान. पाकिस्तानची सेपरेट कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली कोणत्या ऍक्टनुसार किंवा कशानुसार झाली, तर ते होतं माउंट बॅटन प्लॅन. कधी? त्याला आपण 3 जून प्लॅन म्हणतो. 3 जून 1947च्या प्लॅनच्या अनुषंगानं किंवा त्या प्लॅननुसार आपल्याला काय झालेलं बघायला मिळतं, तर पाकिस्तानची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली त्या ठिकाणी फॉर्म झालेली बघायला मिळते. आता असेंब्लीज मेंबरशिप वॉज सबसिक्वेंटली रिड्यूस टू, आपले जे 389 होते त्यातले उरून आता पाकिस्तान वेगळा झाल्यामुळं फक्त 299 आपल्याकडे शिल्लक राहिले होते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला 300चा आकडा पार करता आला नव्हता, म्हणजेच आपले काय झाले होते, 299 त्या ठिकाणी झाले होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनिशियली कंटेस्टेड द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली सीट फ्रॉम बॉम्बे प्रेसिडेन्सी बट लॉस्ट. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला बॉम्बेमधून त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून इलेक्शन लढवलं होतं कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीसाठी, पण त्या ठिकाणी त्यांची हार त्या ठिकाणी झाली होती. पुढे ही वॉज देन इलेक्टेड टू द असेंब्ली फ्रॉम बेंगाल बट लॉस्ट हिज सीट आफ्टर द पार्टिशन. त्यानंतर म्हणजे आंबेडकरांनी सगळ्यात पहिले जे लढली होती बॉम्बेमध्ये, पण ते त्या ठिकाणी हारले. बेंगाल मधून ते निवडून आले, पण बेंगाल पार्टिशन पासून वेगळं झाल्यामुळं त्यांची ती सीट त्या ठिकाणी गेलं. आणि मग शेवटी काँग्रेसनं त्यांना काय केलं, नॉमिनेट केलं. कुठून? परत बॉम्बे प्रेसिडेन्सीकडून. परत बॉम्बे प्रेसिडेन्सीकडून ते काय झाले, नॉमिनेट झाले होते. नॉमिनेटेड सीट होती. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे प्रवास जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असेंब्ली इलेक्शनचा, बॉम्बेमधून लढले पण जिंकून आले नाही, बेंगालमधून जिंकून आले, पण पार्टिशनमुळे बेंगाल वेगळं झाल्यामुळं ती सीट त्यांची तशीच गेली. त्यामुळे बॉम्बेमधून काँग्रेसनं परत त्यांना काय केलं होतं, नॉमिनेट त्या ठिकाणी केलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आउट ऑफ 299 मेंबर्स, आता 299 मेंबर्स पैकी 229 वेअर इलेक्टेड फ्रॉम 12 इंडियन प्रोव्हिन्सेस, 12 प्रोव्हिन्सेस मधून त्या ठिकाणी आलेले होते. ते समजा आपण टोटल इथे किती घेतले, आता टोटल आपले किती आहेत, 299, बरोबर आहे, 299. त्यात 229 जे आहेत तर ते 12 इंडियन प्रोव्हिन्सेस मधून आले होते. 70 जे आहेत तर ते 70 आले होते नॉमिनेटेड फ्रॉम 29 प्रिन्सली स्टेट्स. आणि मग आपण जर बघितलं होतं तर बाकीचे जे 4 जे होते, 4 इथं आपल्याला काही बघायला मिळत नाहीत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात या ठिकाणी ठेवा तुम्ही की 2च गोष्टींमध्ये इथं डिवाइड केलं होतं, 229 आणि 70. हाय कमिशनरचा इथं आपल्याला संबंध दिसत नाही. मात्र प्रोव्हिन्सेस किती होते, प्रोव्हिन्सेस 12 होते आणि प्रिन्सली स्टेट्स जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात 29 प्रिन्सली स्टेट्स आणि 12 इंडियन प्रोव्हिन्सेस आपल्याला बघायला मिळतात. पुढे जर बघितलं आपण, द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली इन्क्लुडेड 15 वुमन मेंबर्स. हा प्रश्न येऊ शकतो सरळ सेवेत किंवा कुठेही एखाद्या कंबाईनच्या गट कच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये किती वुमन मेंबर होत्या, तर जवळपास 15 वुमन मेंबर त्या ठिकाणी होत्या. ही गोष्ट त्या मानानं त्या काळाच्या बाबतीमध्ये जर जेव्हा विचार करतो तेव्हा खूप चांगला आकडा त्या ठिकाणी बघायला मिळतो. नोटेबल मेंबर्स वर कोण कोण होतं बरं कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरोजिनी नायडू होत्या, राजकुमारी अमृत कौर होत्या आणि सुचेता कृपलानी होत्या. आणि हा आम्ही मॉक इंटरव्ह्यू मध्ये खूप वेळा विचारला प्रश्न. बऱ्याचशा महिला उमेदवार ज्या आहेत, मुली आहेत, इंटरव्ह्यूला आले विचारलं की बाबा पार्लमेंटमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये कोण कोण होत्या नोटेबल, तुम्हाला माहिती आहे का? तर बऱ्यापैकी मुलींनी सरोजिनी नायडू यांचं, इव्हन राजकुमारी अमृत कौर पर्यंत सांगितलेलं आहे. सुचिता कृपलानी एक 3 लक्षात ठेवा. ऍटलिस्ट आपल्याला पण कुठे इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर 3 नावं सांगता आली पाहिजेत, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, सुचेता कृपलानी. आणि म्हणून आपण आता आपली जी निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन आहे एमपीसी साठी, त्याच्यामध्ये पहिल्यापासून इंटरव्ह्यूला इंटिग्रेट करतोय, कारण सेपरेट तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करता येऊ नये. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, जिथं जिथं काय काय गोष्टी इंटरव्ह्यूच्या रिलेटेड असतील त्या आपण सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. आता पुढे ऑन डिसेंबर 9, 1946 द सेशन बिगेन विथ द सिंगिंग ऑफ वंदे मातरम. आपण काय म्हणलं होतं, इथं पहिला सेशन, फर्स्ट सेशन त्या ठिकाणी झाला होता. मग पहिला सेशन जो आहे तर तो एखाद्या चांगल्या गाण्याने झाला पाहिजे. मग त्यांनी जे आपलं काय म्हणतात त्याला गाणं आहे, म्हणजे राष्ट्रगान आहे वंदे मातरम, तर वंदे मातरमनं त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, सुरुवात केली होती. कुठल्या? डिसेंबर 9, 1946च्या सेशननी. लक्षात आलं का अरविंद? कधी? 9 डिसेंबर
1946ला वंदे मातरम गाण्याने त्यांनी सुरुवात केली होती. आचार्य कृपलानी डिलिव्हर्ड द इनॉग्रल ऍड्रेस. सगळ्यात पहिलं भाषण जर कोणी केलं असेल त्या ठिकाणी तर ते आपल्याला बघायला मिळतं की आचार्य कृपलानी यांनी काय केलं होतं, पहिलं भाषण त्या ठिकाणी दिलं होतं. कशामध्ये? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं जे इनॉग्रल सेशन झालं होतं त्याच्यामध्ये, कारण ते आहेत आचार्य. आचार्यांना आपला पहिला मान असतो, त्यामुळे असं आचार्य कृपलानी यांनी पहिलं डिलिव्हर केलं होतं. आणि फर्स्ट डे कन्क्लुडेड विथ ऑल 207 मेंबर्स प्रेझेंट सबमिटिंग देअर क्रेडेन्शियल्स अँड सिंगिंग द रजिस्टर. जेवढे 207 होते ते सगळे मेंबर त्या ठिकाणी उपस्थित होते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे पण स्टेटमेंट येऊ शकतं पेपरमध्ये, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर फ्लॅग अडॉप्शन. आपण आपला जो नॅशनल फ्लॅग आहे ऑफ इंडिया तो कधी अडॉप्ट केला, तर तो 22 जुलै 1947ला, 47ला 1947ला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत. 22 जुलै 1947ला. इट सर्व्ड ॲज द फ्लॅग ऑफ द डॉमिनियन ऑफ इंडिया फ्रॉम 15 ऑगस्ट 1947 टू 26 जानेवारी 1950. कारण आपण इथं होतो डॉमिनियन, नंतर काय झालो आपण, रिपब्लिक नंतर झालो आपण. तर डॉमिनन्सचा तो 15 ऑगस्ट ते 26 पर्यंत होता. तर सॅफ्रॉन सिम्बॉलायझेस, जो भगवा रंग आहे त्याचं काय प्रतीक आहे, स्ट्रेंथ. त्यानंतर व्हाईट. आणि हा पण प्रश्न मॉक इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता की एका मुलीची हॉबी होती की बाबा फुलांची झाडांची प्लांटिंग करणं. चला, गुलाबाच्या फुलाचं माहिती आहे का, पांढरा रंग काय असतो, पिवळा कशासाठी असतो, पांढरा. तर आपल्याला बेसिक गोष्टी तेवढ्या, त्याला डॉक्ट्रिन ऑफ सिग्नेचर नावाचा एक प्रकार आहे बघा, डॉक्ट्रिन ऑफ सिग्नेचर. म्हणजे की एखादा रंग जो आहे किंवा ती गोष्ट, आता आपण भगवा जो घेतला होता तो कशासाठी होता, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. व्हाईट कशासाठी घेतला होता आपण, पीस, शांततेसाठी. आणि जो ग्रीन आपल्या झेंड्यामध्ये दिलेला आहे तो लक्ष द्या, तो ग्रीन कशासाठी आहे, गैरसमज करू नका. तो आहे फर्टिलिटी आणि ग्रोथसाठी, उत्पादकता आणि आपली जी वाढ आहे तर त्या गोष्टीसाठी, फर्टिलिटी आणि ग्रोथसाठी दिलेला आहे ग्रीन रंग. लक्षात ठेवा, ग्रीन कलर कशासाठी फ्लॅग मधला, फर्टिलिटी आणि ग्रोथसाठी. आणि सॅफ्रॉन जो आहे तो स्ट्रेंथसाठी, आपली ताकद जी आहे त्यासाठी तो भगवा रंग त्या ठिकाणी घेतलेला आहे. ट्रान्झिशनल असेंब्ली. द नाईट ऑफ ऑगस्ट 14, 1947 कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली कन्व्हेड इन द कॉन्स्टिट्यूशन हॉल. म्हणजे 14 ऑगस्टच्या रात्री काय झालं होतं की त्या रात्रीच कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जमा झाली होती रात्री 14 ऑगस्टला. आणि मग असेंब्ली ट्रान्झिशन टू बिकम द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द इंडिपेंडेंट इंडिया ॲट मिडनाईट. रात्री 12:00 काय झालं होतं, आपली असेंब्ली, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली जी आहे तर ती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून आपल्या इंडिपेंडंट स्वतंत्र भारताची त्या ठिकाणी शिफ्टिंग झाली होती. आता इथं सगळ्यात महत्वाचं राजेंद्र प्रसाद. आपण काय बघितलं, डिसेंबर 11ला राजेंद्र प्रसाद चेअर्ड सेव्हरल की कमिटीज. जे कुठल्या कमिटी होत्या राजेंद्र प्रसाद यांच्याकडे, रूल्स ऑफ प्रोसिजर नावाची एक कमिटी होती. याच्यावर पण ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. रूल्स ऑफ प्रोसिजर, स्टिअरिंग कमिटी होती त्यांच्याकडे. त्यानंतर फायनान्स अँड स्टाफची कमिटी होती आणि नॅशनल फ्लॅग. अशा जवळपास 4 कमिट्या ज्या आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होत्या. याच्यामध्ये मायनर आणि मेजर अशा वेगळ्या कमिट्या आहेत. सगळं डिटेलमध्ये लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेलं आहे. तरी एकदा इथं रिव्हिजन व्हावी म्हणून आपण घेतोय. राईट. तर ही जी आहे तर याच्यामध्ये 4 रूल्स ऑफ प्रोसिजर, स्टिअरिंग, फायनान्स अँड स्टाफ आणि नॅशनल फ्लॅग. आता अल्लादी कृष्णमाचारी अय्यर लेड द क्रिडेन्शियल कमिटी. अल्लादी कृष्णमाचारी अय्यर यांच्याकडे कुठली होती, सगळ्यात महत्वाची क्रिडेन्शियल कमिटी होती. त्यानंतर व्हाईल पी पट्टबी सीतारामय्या जे होते यांच्याकडे होती हाऊस कमिटी. राईट. कुणाकडं, पी पट्टबी सीतारामय्या यांच्याकडे हाऊस कमिटी. के एम मुन्शी यांच्याकडे कुठली होती, तर त्यांच्याकडे होती ऑर्डर ऑफ बिझनेस. ऑर्डर सगळे धिंगाणा करायला लागली, काही मस्ती करायला लागली की त्यांना कंट्रोल करण्याचं काम जे आहे तर के एम मुन्शी जे होते ऑर्डर ऑफ बिझनेस होतं. त्यानंतर जी व्ही मावळणकर जे आहेत आपले महाराष्ट्राचेच होते, जी व्ही मावळणकर, तर त्यांच्याकडे जी होती फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे कार्य किंवा त्याला काय म्हणूया आपण, फंक्शन्स जे होते त्याच्या रिलेटेडची कमिटी होती जी व्ही मावळणकर यांच्याकडे. पुढे आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंट्रोड्यूस द फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टू द असेंब्ली ऑन. फायनल ड्राफ्ट जो आहे तर कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीकडे कधी आलाय, नोव्हेंबर 4, 1948ला फॉर द फर्स्ट रिडिंग. पहिली रिडिंग जी झाली कॉन्स्टिट्यूशनची ती नोव्हेंबर 4, 1948ला झाली होती. ही गोष्ट लक्षात घ्या. असेंब्ली हेल्ड जनरल डिस्कशन ऑन द ड्राफ्ट फॉर 5 days कन्क्लुडिंग ऑन. म्हणजे 4 तारखेला जे सुरू केलं तर
9 तारखेपर्यंत त्यांनी जनरल डिस्कशन केलं होतं पहिल्या रिडिंगच्या माध्यमातून. कशामध्ये? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या बाबतीमध्ये. आणि ती इयर आहे 1948. ही गोष्ट लक्षात घ्या. ड्राफ्टिंग कमिटी वॉज इलेक्टेड ऑन. ड्राफ्टिंग कमिटी कधी इलेक्ट झाली होती? ऑगस्ट 29, 1947 ला. ड्राफ्टिंग कमिटी ज्याचे चेअरपर्सन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. राईट. द कमिटी वर्क फॉर 141 डेज टू प्रिपेअर ड्राफ्ट. किती दिवस काम केले? तर 141 दिवस त्यांनी काम केले. द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन इनिशियली कंटेंट. सुरुवातीला किती होते? फक्त 315 आर्टिकल होते आणि 8 शेड्यूल होते. ही गोष्ट लक्षात घ्या. किती होते अरविंद? 315 आर्टिकल्स होते आणि 8 शेड्यूल त्या ठिकाणी होते सुरुवातीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं होतं त्यावेळेस. असेंब्ली स्पेंट किती? 165 डेज इन द डेलिबरेशन्स ऑन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. डेलिबरेशन्सवर किती दिवस गेले बघा. इथं जे 141 दे ते ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन साठीचे आहेत. म्हणजे ज्या ड्राफ्ट कमिटीनं काम केलं ते 141 दिवस केलं आणि त्याच्यावर पुढे डिलिबरेशन्स डिस्कशन्सचं काम जे असेंब्लीनं केलं ते 165 दिवसाचं. 141 आणि 165 मध्ये कन्फ्युज होऊ नका. 141 हे ड्राफ्ट कमिटीने केलेले दिवस आहेत. 165 हे असेंब्लीने केलेले डिलिबरेशन्स आहेत. आणि टोटल ऑफ 7635 अमेंडमेंट्स वेर प्रपोज टू द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. किती अमेंडमेंट होत्या त्या काळामध्ये? सुरुवातीला जेव्हा झालं तेव्हा 7635 एवढे अमेंडमेंट्स, एवढे डिस्कशन्स, एवढे डिबेट्स, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे आपल्याला जेव्हा रायटिंगचा GS2चा मेन्सचा पेपर लिहायचा आहे तेव्हा तुम्ही बिनधास्तपणे एक कोट सोर्स करू शकता. ॲज पर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट अँड डिस्कशन, किंवा त्या डिस्कशनमध्ये काय झालं होतं, त्या डिबेटमध्ये काय झालं होतं. जवळपास 7635 अमेंडमेंट झाल्या होत्या. त्यामुळे तुम्ही उत्तरामध्ये रेफरन्स देताना तो देऊ शकता. एकदम स्टँडर्ड आणि एकदम ऑथेंटिक. फायनलाइज डॉक्युमेंट कधी आलं होतं? फायनल कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडेड. बघा 315 जे होते आधीचे तुम्हाला मी सांगितलं 8 शेड्यूल, हे 395 झालेत आणि नंतर 22 पार्ट आणि 8 शेड्यूल. फायनल कॉन्स्टिट्यूशन इनिशियल किती होते? 315. नंतर किती झाले? 395. राईट. ऍट द टाइम ऑफ इट्स अडॉप्शन इट वॉज वर्ल्ड्स लेंथीएस्ट. जेव्हा अडॉप्ट झालं तेव्हा जगातलं सर्वात लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन होतं भारताचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सॉरी. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली हेल्ड इट्स फायनल मीटिंग. फायनल मीटिंग कधी झाली आहे बघा? फायनल मीटिंग जानेवारी 24, 1950. कारण 26 जानेवारीला तयारी करायची होती. त्यामुळे म्हणले एखाद दिवस आपल्याला रिझर्व पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं होतं 24 जानेवारीला कन्क्लूड करून टाकला. आता उद्याच दिवस थोडं राहिलेले कामं, सेलिब्रेशन, झेंडा, पताके बिताके लावण्यात 26 जानेवारीला. त्यामुळे त्यांनी 24 जानेवारीला काय सगळं काम संपवून टाकलेलं होतं. जसं बरेच जण आता आपण दिवाळी 21 तारखेला सुरू होते तर आपण 19 तारखेलाच कन्क्लूड करतो, 20 तारखेला दिवाळीची तयारी करा. त्या मानानं त्यांनी काय केलं होतं की 24 जानेवारी जे आहे तर त्यावेळेस कन्क्लूड केलं होतं. ऑन दिस डे 284 मेंबर्स साइंड द कॉन्स्टिट्यूशन अँड जन गण मन वॉज ऑफिशियली डिक्लेअर्ड ॲज अ नॅशनल अँथम. नॅशनल अँथम कधी आली आहे? तर ती आली आहे 24 जानेवारी 1950 ला. मेंबर किती होते? 284. ड्युरिंग द सेशन डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज नेम्ड द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. यांचं डिसेंबर 11 काय झालं होतं बरं? हे झाले होते प्रेसिडेंट कशाचे? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे. आणि जानेवारी 24, 1950 ला हे काय झाले होते? हे 1946 आहे, बरोबर आहे. एकदा त्यांना अध्यक्ष मानायला लागले, त्यांना सवत लागली अध्यक्षाचे. नेहरू म्हणले चला आता पुढचे अध्यक्ष तुम्हीच. 24 जानेवारीला ते काय झाले होते? पहिले प्रेसिडेंट झाले होते. राईट. कधी डिक्लेअर झालंय? याच्या दोन गोष्टी बघा. जनगण मन 24 जानेवारी 1950, डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऍज अ फर्स्ट मेंबर 24 जानेवारी. जनगण मन आणि फर्स्ट प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्या डेट लक्षात घ्या. आता द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली टू किती? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीला लागले 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. आता हा गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे. 75 इयर्स 75 फॅक्ट. दुसरीकडे कुठं काय असेल ते चूक माना, फक्त एवढीच गोष्ट बरोबर माना. द असेंब्ली हेल्ड अ टोटल ऑफ 11 सेशन्स. 11 सेशन्स. असेंब्लीचे 11 सेशन्स त्या ठिकाणी झाले होते. आता कोणी असं लॉजिक लावू नका झाले सेशन 11 म्हणून कापला बकरा, असं काही लक्षात ठेवू नका. पण ते 11 सेशन्स झाले होते एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ओव्हर 53,000 व्हिजिटर्स ऑब्झर्व द कॉन्स्टिट्यूशन्स डेलिब्रेशन्स फ्रॉम द व्हिजिटर्स गॅलरी. व्हिजिटर गॅलरी मधून जवळपास 53,000 लोकांनी डोकावून बघितले काय चाललंय असेंब्लीमध्ये, बघून येऊ का काय चालतंय, कसे डिस्कस करताय, कसे डिबेट करताय. त्याच्यामुळेच मी म्हटलं तुम्हाला की हे जे आहे गव्हर्नमेंटचं जे आहे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. 17 डेज 17 दिवस. राईट. आणि PIBचं डॉक्युमेंट आहे ते गुगलवर दिले की लक्ष्मीकांतमध्ये दिले? कुठे? गुगलवर ना. हा. तर हे इथं बघा हे 17 डेज आहे ना, हे आता गव्हर्नमेंटचं ऑफिशियल डॉक्युमेंट आहे.
याच्यावर आपण डाऊट घेऊ शकत नाही. आणि गव्हर्नमेंटनं पब्लिश करायच्या आधी 2-3 वेळा तरी प्रूफ रिडिंग केलेलं असेल. सो यू कॅन ट्रस्ट दिस. 17 दिवस, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, राईट. 53,000 व्हिजिटर्स ऑब्झर्व द कॉन्स्टिट्यूशन डिलिब्रेशन्स फ्रॉम द व्हिजिटर्स गॅलरी ड्युरिंग दिस पिरियड. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज अडॉप्टेड ऑन, कधी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं 26 नोव्हेंबर 1949 ला हे काय केलं, अडॉप्ट केलेलं आहे. आणि केम इन टू फोर्स ऑन जानेवारी 26, 1950 ला, राईट. जानेवारी 26, 1950 इज सेलिब्रेटेड ॲज अ रिपब्लिक डे ऑफ इंडिया. कारण आपण काय झालो, डॉमिनियन कडून रिपब्लिक झालो, डॉमिनियन कडून आपण रिपब्लिक झालो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 इन्फ्लुएन्स्ड. आता आपण ह्या 1935च्या ऍक्ट मधून काय काय घेतलं याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलाय, ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं आपण फेडरल स्कीम जी आहे, आपलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते घेतलं. ऑफिस ऑफ गव्हर्नर पण आपण इथूनच घेतलं. त्यानंतर आपण ज्युडिशियरी जी आहे त्याचे प्रोव्हिजन्स जे इथूनच घेतलेले आहेत इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्युडिशियरी, ऑफिस ऑफ गव्हर्नर आणि फेडरल स्कीम इकडून घेतले ऍक्ट ऑफ 1935. युएस वरून आपण मेनली काय घेतलेलं आहे, तर फंडामेंटल राईट्स आपण युएस कडून घेतले होते. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू नावाची कन्सेप्ट, याच्यावर प्रिलिम्सला ऑलरेडी प्रश्न विचारून झालाय, जो आपण कालच्याच युट्यूब लाईव्ह मध्ये डिस्कस केला होता. त्यानंतर इम्पिचमेंटची जी प्रोसिजर आहे ती, प्रेसिडेंटच्या इम्पिचमेंटची प्रोसिजर पण आपण युएस कडून घेतली आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून आपण काय घेतलं तर डीपीएसपी आणि मेथड ऑफ इलेक्टिंग प्रेसिडेंट. प्रेसिडेंट इलेक्शन नाही, फक्त मेथड जी आहे, मेथड कशा पद्धतीनं प्रेसिडेंटचं इलेक्ट केलं पाहिजे ते आपण घेतले सॉरी आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून, राईट. त्यानंतर याच्यामध्ये फार जास्त काही नाही. कॉन्स्टिट्यूशन एन्श्योर्स पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, हा शब्द लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन शब्द आपल्याला वापरता येतो किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शन आपण म्हणू शकतो. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स वगैरे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आर्टिकल 18 मध्ये काय केलं, 17 मध्ये हे आपण बेसिक गोष्टीत आपल्याला माहितच आहेत. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हँड रिटन अँड कॅलिग्राफिकली ड्राफ्टेड इन बोथ. जे इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन होतं ते दोन्ही लँग्वेजमध्ये होतं, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. हँड रिटन आणि कॅलिग्राफेड म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन वगैरे असं हँड रिटन कॅलिग्राफीच्या माध्यमातून. आणि कन्सिस्टिंग ऑफ 90,000 शब्द इंग्लिश आणि हिंदीमध्ये. आणि याचं कॅलिग्राफी जर कोणी केलं होतं, इंग्लिश व्हर्जन, पर्टिक्युलरली इंग्लिश व्हर्जन जे कॅलिग्राफीचं आहे, प्रेम बिहारी नरेन रायजादा, ज्यांची पेंटिंग हॉबी आहे, म्हणजे याला इंटरव्ह्यूला पेंटिंग हॉबी आहे, त्यांनी हे नाव लक्षात ठेवा. फॉर्च्युनेटली इंटरव्ह्यूमध्ये विचारल्यावर बऱ्याच मुलींनी याचं करेक्ट आन्सर दिलं होतं. मी विचारलं होतं की कॉन्स्टिट्यूशनचं कॅलिग्राफी कोणी केलं, तर त्यांनी बरोबर सांगितलं होतं प्रेम बिहारी नरेन रायजादा यांनी त्या ठिकाणी पर्टिक्युलरली इंग्लिश व्हर्जनचं कॅलिग्राफी केलेलं आहे. बाकी नंदलाल बोस सेलिब्रेटेड आर्टिस्ट फ्रॉम द शांतिनिकेतन डेकोरेटेड कॅलिग्राफिक सीट्स. डेकोरेशन कोणी जर केलंय तर ते नंदलाल बोस, त्यावेळेस ते फेमस पेंटर आहेत. ते फेमस पेंटर नंदलाल बोस यांनी डेकोरेशन केलेलं आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर ज्या ओरिजिनल कॉपीज आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या, त्या कशाच्या माध्यमातून प्रिझर्व केल्यात, हेलियम फिल्ड केसेस असं बॉक्स आहे, त्याच्यामध्ये कुठला हेलियम गॅस आहे. किती लोकांना माहित होतं बरं हेलियम गॅस आहे. आणि ही आपलं जी जयकर लायब्ररी पुण्यामधली, जिथे मी स्वतः त्या दिवशी जाऊन बघून आलो, माझ्याकडे फोटो पण आहे, जिथे मी शेअर करेल तो आपल्या चॅनलवर. हेलियम फिल्ड केसेस ज्या आहेत तर त्या आपल्याला ओरिजिनल कॉपीज बघायला मिळतात. आणि सध्या त्या कॉपीज कुठे आहेत, लायब्ररी ऑफ द पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रिझर्विंग लिगसी ऑन जानेवारी 26 पार्लमेंट सेक्रेटरिएट टूक ओव्हर द रिस्पॉन्सिबिलिटी. त्या प्रिझर्व करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतली, तर पार्लमेंट सेक्रेटरिएटने घेतली. हे लक्षात घ्या. इथं प्रेसिडेंट येईल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येईल, नाही, पार्लमेंट सेक्रेटरिएटकडे रिस्पॉन्सिबिलिटी प्रिझर्व करण्याची. 1955 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियानं काय केलं, डेहराडूनच्या प्रोड्युस्ड 1000 ऑफसेट प्रिंटिंग कॉपीज ऑफ द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या 1000 कॉपीज त्या ठिकाणी काय केल्या होत्या, ऑफसेट प्रिंटिंग केल्या होत्या सर्व्हे ऑफ इंडियानं डेहराडूनमध्ये. आणि जवळपास ह्या 1000 कॉपी प्रिंट करायला 12 वर्ष त्या ठिकाणी लागले होते. 12 वर्षात त्यांनी 1000 कॉपी प्रिंट केल्या होत्या. आणि 26 जानेवारीला आपण डॉमिनियन कडून रिपब्लिकचा प्रवास त्या ठिकाणी केला. आणि द न्यू रिपब्लिक रिप्लेस द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. म्हणजे जोपर्यंत आपला हा आला नव्हता तोपर्यंत आपला कारभार जो चाललेला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 न, ही गोष्ट लक्षात घ्या. 1947च्या नाही. याच्यावर जर प्रश्न आला तर तो तुम्हाला आला पाहिजे
द न्यू रिपब्लिक रिप्लेस द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. म्हणजेच 26 जानेवारी 1950ला जेव्हा आपण रिपब्लिक बनलो तेव्हा आपण रिप्लेस केला ऍक्ट ऑफ 1935. ही गोष्ट लक्षात घ्या. इंडियाज फर्स्ट जनरल इलेक्शन कधी हेल्ड केले होते, डेट पण लक्षात ठेवा. ऑक्टोबर 25, 1951 आणि फेब्रुवारी 21, 1952. म्हणजे 52, 51 आणि 52 अशा 2 वर्षात झाले होते. ऑक्टोबरला सुरू झालेलं इलेक्शन फेब्रुवारी 21ला त्या ठिकाणी संपलेलं होतं, ऑक्टोबर 25, 1951ला. राईट. तर हे सगळं जे कंटेंट आहे हे PIBचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. त्यामुळे याला आपण ऑथेंटिक मानलंच पाहिजे. याची PDF जे आहे, आपलं जे टेलिग्राम चॅनल MPSC मेड सिम्पल किंवा जे आपलं ॲप आहे मेड सिम्पल अँड्रॉइड ॲप, तिथेही शेअर केली आहे. काही तुम्हाला डाऊट असतील, जर तुम्हाला असं वाटत असेल असे सेशन आपण घेतले पाहिजे तर आवर्जून कमेंट करा. नसेल तर तसे सांगा, आपण ते बंद करूया. थँक्यू व्हेरी मच आणि परत भेटूया चांगल्या एखाद्या अशाच इम्पॉर्टंट परीक्षाभिमुख आणि मार्क वाढवणाऱ्या प्रोग्राममध्ये, एखाद्या इनिशिएटिव्हमध्ये. तोपर्यंत चलत राहूया, एक एक पाऊल पुढे टाकत राहूया. यशाच्या दिशेने आपली वाटचाल कंटिन्यू करत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. जय हिंद, जय महाराष्ट्र.